नमस्कार, मी मीना. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर धोंड्याचा महिना चालू आहे, पण आपले मेकअप काही बंद नाही. आपल्याला एंगेजमेंटच्या ऑर्डर कंटिन्यू चालू आहे. तर आज मला 2 ब्राईड होत्या. तर एक ब्राईडची इथं कर्ल्स करत होती माझी स्टुडंट आणि इकडे दुसऱ्या ब्राईडचं मी मेकअप करत होती. दोघांच्या फ्रंटच्या हेअरस्टाईल मी करून दिलेल्या होत्या आणि हिचा मेकअप करायला घेतला तोपर्यंत तिचे कर्ल्स करून चालू होते आणि मग हिचं पूर्ण मेकअप झाला की मग हिचे कर्ल्स केले असते, असं चालू होतं. तर मग जिप्सी वगैरे पण मी आधीच लावून घेतलेली होती. छान असा तिचा बेस झाला, तिचा मेकअप झाला आणि ज्वेलरी वगैरे पण तिला मी घालून घेतली आणि बघू शकता तुम्ही तर किती छान ग्लोसी सिम्पल सोबर तिचा मेकअप झालेला होता. छान असा दिसत होता आणि तिचं थोडंसं शूट करून घेतलं आणि मग मी सेकंड ब्राईडला मेकअपला घेतलं. तर सेकंड ब्राईडचं पण काय झालं ना, तिच्या डोळ्यांना थोडंसं ॲलर्जी झालेली होती आधी कसली तरी. मग त्याच्यामुळे मला तिच्या डोळ्यांची काळजी घेत घेत मेकअप करावा लागला. मी तिला कंटिन्यू डोळे बंद करून ठेवायला सांगत होती. तर मग मी तोपर्यंत तिचा बेस करून घेतला, सगळं छान सेट करून घेतला मेकअप. कूलर चालूच होतं समोर, त्याच्यामुळे लवकर मेकअप सेट झाला आणि पावडर वगैरे लावून मेकअपला लॉकसुद्धा करून घेतलं. लिपस्टिक वगैरेसुद्धा करून घेतली. कारण आहे ना, तिच्या डोळ्यांना त्रास होत होता, त्याच्यामुळे मी तिच्या डोळ्यांचा ना मेकअप थोडासा बाकी ठेवला, म्हणजे फायनलला शेवटी करल म्हटलं. मग मी तिचा ब्लश वगैरे सगळं कंप्लीट करून घेतलं आणि मग मी तिचा शेवटी आय मेकअप करायला घेतला. तर सुंदर असा तिचासुद्धा मेकअप झाला. दोघी बहिणींच्या सेमच साड्या होत्या, फक्त कलर थोडा चेंज होता आणि नंतर त्यांचे साऊथ लुक होते. पण मग एवढी गर्दी असल्यामुळं, 2 ब्राईड असल्यामुळे, सोबत असल्यामुळे मला त्यांचं शूट करायला जमलं नाही साऊथ लुकवरचं. पण हे आधीचं त्यांचं पहिलं होतं. तर साऊथच्या हिशोबाने मी सेंटर पार्टिंग केलेली होती, कारण नंतरही त्यांना ज्वेलरी चेंज करून पटापट रेडी होता होईल त्याच्यामुळे. तर मग अशा पद्धतीने दोघी बहिणींचे मेकअप झाले होते. सर्वांना मेकअप आवडले, मला वैयक्तिक स्वतःलासुद्धा आवडले. तुम्हाला आवडले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. बाय.